मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य डॉक्टर काकांच्या कृपा आशीर्वादाने आणि आदरणीय गुरुमाऊली सौ सविताताई खरबडे यांच्या मार्गदर्शनात गेल्या 6 वर्षात चातुर्मास उत्सव सुरू आहे। या उत्सवाच्या माध्यमातून दरवर्षी अनेक संत मंडळींच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्या साधकांसाठी प्रवचनाच्या माध्यमातून आध्यात्मिक अभ्यासाचा लाभ व्हायचा। परंतु यावर्षी प्रवचनमाला आपण YouTube या माध्यमातून ऑनलाईन घेत आहोत। याच प्रवचनमालेचे आजचे हे 17वे पुष्प। आजचे हे पुष्प गुंफणार आहे आदरणीय सौ शिल्पाताई शरदराव सहस्त्रबुद्धे। आजच्या प्रवचनासाठी लाभलेला अभंग आहे, सुंदर ते ज्ञान उभे विटेवरी करकटावरी ठेवून द्या। तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान। मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभणी विराजित। तुका म्हणे माझे हेसी सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडेने। अभंगच किती सुंदर आहे, जे कमरेवर हात ठेवून विटेवर उभे आहे तेच ध्यान तेच रूप अतिशय सुंदर आहे। गळ्यात तुळशीचा हार आहे, कमरेला पितांबर असलेले हेच ध्यान मला अखंड आवडते। ज्यांच्या कानात मकराकार कुंडले झळकतात व गळ्यात कौस्तुभ मणी शोभतो। तुकाराम महाराज म्हणतात, प्रेमाने श्रीमुख घेणे व त्याचेच ध्यान करणे हेच सुख आहे। असा हा सुंदर अभंग समजावून देण्यासाठी लाभलेल्या आजच्या प्रवचनकार आदरणीय सौ शिल्पाताई शरदराव सहस्त्रबुद्धे ह्या यवतमाळ येथे राहतात। मराठी साहित्यात BA ची पदवी घेतलेल्या आहेत। त्यांचा ज्ञानेश्वरीचा 4था अध्याय, विराट पर्व, लीळाचरित्र असा संत साहित्याचा अभ्यास झालेलाच होता। तेव्हापासूनच त्यांना संत साहित्याची आवड निर्माण झाली। घरी व माहेरी संपूर्ण वातावरण भक्तीचेच होते। आई वडिलांनी देखील सुसंस्कार दिले। आई वडिलांसोबत लहानपणी कीर्तन ऐकायला जात असत। त्यांना कीर्तन खूप आवडायचे। तेव्हापासून त्यांनी ठरवले आपणही आयुष्यात कीर्तन शिकायचे व लग्नानंतर तो योग आला। नागपूरचे श्री मोहनबुवा कुबेर यांच्याकडून कीर्तन शिबिरात नारदीय कीर्तन शिकल्या। यवतमाळ, नागपूर, उमरखेड, अमरावती, शेंदूरघाट, नर्मदा किनारी, राजराजेश्वरी मंदिरात श्री गुरुमाऊली काकांच्या आशीर्वादाने कीर्तन सेवा करण्याची संधी सुद्धा त्यांना मिळाली। यवतमाळला साधारणपणे 90 सालपासून परमपूज्य काकांच्या व मंदाताई खूपदा प्रवचनाला येत असत। त्यांच्या मुखातून खूप श्रवण झाले, खूप गोडी वाटू लागली। परमपूज्य मंदाताई सतत 3 वर्ष दर महिन्याला गीता शिकवायला येत असत। त्यांनीच गीता जीवनात शिकायला शिकवली। 90 साली दासबोधाचे फार मोठे शिबिर झाले। त्यावेळी परमपूज्य काकांच्या तेजस्वी भव्य प्रसन्न व्यक्तिमत्वाकडे पाहून त्यांचे मन अतिशय प्रसन्न झाले। असे हे व्यक्तिमत्व त्यांना खूप आवडले। अतिशय प्रसन्न झाल्या। पूर्वपुण्याई होतीच। म्हणूनच 14 नोव्हेंबर 1995 साली एकादशीला काकांचा अनुग्रह झाला। काकारूपी परिसाचा या लोखंडरूपी शरीराला स्पर्श झाला आणि संपूर्ण जीवनच बदलून गेले। त्यांच्या जीवनात 2 अत्यंत खडतर असे प्रसंग आले, पण केवळ काकांचे विचार आणि काकांची सोबत असल्यामुळे त्यातून त्या बाहेर पडण्याचे सामर्थ्य आणि शक्ती मिळाली असे त्या म्हणतात। परमपूज्य काका माझे श्रीगुरु आहेतच आणि त्यांचे बोट धरून हा संसार सागरातून मोक्षाच्या तीरावर जायचे आहे असे त्या नेहमी सांगत असतात। असे महान व्यक्तिमत्व असलेल्या आदरणीय सौ शिल्पाताई सहस्त्रबुद्धे आपल्याला आज प्रवचनकार म्हणून लाभलेले आहेत। त्यांनी आपल्या प्रवचनाला सुरुवात करावी। तत्पूर्वी कुमारी रेणुका अनिल माकोडे भजन सादर करते असे मी तिला विनंती करते व नंतर सौ शिल्पाताई आपल्या प्रवचनाला सुरुवात करतील।
जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मन रे गुरुचरणी विश्राम. मन रे गुरुचरणी विश्राम. शांती सुखाचे धाम. शांती सुखाचे धाम. शांती सुखाचे धाम. मन रे गुरुचरणी विश्राम. मन रे गुरुचरणी विश्राम. भवतापाने दधमनाने. भवतापाने दधमनाने. थकली काया कणाकणाने. जीवन स्वप्ने विरुनी जाता. जीवन स्वप्ने विरुणी जाता. कसा करू विश्राम. मन रे गुरुचरणी विश्राम. मन रे गुरुचरणी विश्राम. सहजची झाली कृपा गुरूंची. काय थोरवी वाणू त्यांची. सहजची झाली कृपा गुरूंची. काय थोरवी वाणू त्यांची. प्रेमाने मज जवळी घेऊनी. प्रेमाने मज जवळी घेऊनी. दिधले गुरुनी नाम. दिधले गुरुनी नाम. मन रे गुरुचरणी विश्राम. मन रे गुरुचरणी विश्राम. होता मनीची शांत वादळे. होता मनीची शांत वादळे. पूर्वीचे ते दिसे आगळे. पूर्वीचे ते दिसे आगळे. जीवन जगते तृप्त मनाने. जीवन जगते तृप्त मनाने. नुरली कसली वाण. नुरली कसली वाण. मन रे गुरुचरणी विश्राम. मन रे गुरुचरणी विश्राम. शांती सुखाचे धाम. शांती सुखाचे धाम. शांती सुखाचे धाम. मन रे गुरुचरणी विश्राम. मन रे गुरुचरणी विश्राम. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम
राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. कृपा कटाक्षाची किरणे, मोह समुद्राचे आटणे. घडे जये त्या श्रीकृष्णे, वंदू तयाते. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. माझे श्रीगुरु परमपूज्य डॉक्टर काका तसेच परमपूज्य मंदाताईंना सविनय साष्टांग नमस्कार करते. ज्यांच्या सद्वर्तनानं आजही या जगामध्ये धर्म टिकून आहे अशा सर्व संत सज्जनांना वंदन करते. श्री गणेशाला वंदन करते. जगद्गुरु तुकोबारायांना वंदन करते. श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती. ब्रह्मपुरीतील माझ्या सगळ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साधक बंधू भगिनींना वंदन करते. आणि या संपूर्ण कार्यक्रमाच्या प्रेरणास्थान असलेल्या आदरणीय सौ सविताताई यांना पण सप्रेम अभिवादन करते. आज या ठिकाणी ब्रह्मपुरी चातुर्मास उत्सव समितीच्या वतीनं तुकाराम महाराजांच्या अभंगांवरती ही जी काही प्रवचनमाला आयोजित केली आहे, या प्रवचनमालेमध्ये मलासुद्धा तुकाराम महाराजांच्या अभंगावरती चिंतन करण्याची संधी मिळाली आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. आज मी तुकाराम महाराजांच्या ज्या अभंगावरती चिंतन करणार आहे, माझ्या उपलब्ध वेळामध्ये माझ्या अल्पबुद्धीला जसं सुचेल त्याप्रमाणे मी 1 तासभर चिंतन करण्याचा प्रयत्न करते. आपण ते निश्चितच गोड मानून घ्याल अशी आशा करते. तुकाराम महाराजांच्या अभंगावरती मी आज जे काही चिंतन करणार आहे तो अभंग आपणा सर्वांच्या परिचयाचा आहे आणि बहुतेक सगळ्यांना तो मुखोद्गत पण आहे. अभंग असा आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या. तुळशीहार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. तुकाराम महाराजांचा हा अभंग वारकरी संप्रदायामध्ये अतिशय लोकप्रिय आहे आणि मंगलाचरणाचा अभंग म्हणून हा अभंग संबोधिला जातो. काही ठिकाणी हा अभंग रूपाचा अभंग म्हणून किंवा काही ठिकाणी ध्यानाचा अभंग म्हणून ओळखतात. बघा, कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण पहिल्यांदा गणेशाला वंदन करतो. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायातील लोक आपल्या कीर्तनाची, प्रवचनाची, भजनाची सुरुवात सुंदर ते ध्यान हा अभंग गाऊन करतात. ज्ञानदेवांचा हरिपाठ म्हणताना सुद्धा आपण हा अभंग म्हणतो आणि मग हरिपाठाला सुरुवात करतो.
तुकाराम महाराजांचे अभंग, महाराजांच्या अभंगाची थोरवी काय वर्णन करावी हो. खरोखर सगळेच संत असे आहेत हो की त्यांना आपल्या कल्याणाची अत्यंत तळमळ आहे. काय मानूया संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. तुकाराम महाराजांनी 4,500 अभंग रचले आहेत. प्रत्येक अभंग त्यांचा अतिशय मौलिक आहे आणि वेदांताच्या तत्त्वज्ञानाने परिपूर्ण असा आहे. कुठल्याही एका अभंगाचा आपण छान नीट विचार करून त्याचं चिंतन करून जर आपण जीवनात उतरवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला याची देही याची डोळा मुक्तीचा सोहळा भोगता येईल. असे हे संत कसे असतात हो. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. आपलं कल्याण व्हावं, या जीवाचं कल्याण व्हावं असं सतत या संतांना वाटत असतं. म्हणून जन्म देते तिला आई म्हणतात, परंतु अकारण प्रेम करते तिला माऊली असं म्हणतात. ऐसी कळवळ्याची जाती करीती लाभाविण प्रीती. तुकाराम महाराजांचा तुकाराम गाथा हा अतिशय प्रासादिक असा ग्रंथ आहे. पुष्कळ ग्रंथ असतात. साधारणपणे ग्रंथ हे गद्यामध्ये असतात, परंतु अभंग हे पद्यामध्ये असतात. तुकाराम महाराजांनी हे जे काही अभंग रचले आहेत ते प्रत्येक अभंग त्यांनी पांडुरंगाकडनं तपासून घेतलेले आहेत. आणि असं म्हणतात की या जगातील लोकांचं कल्याण व्हावं, यांचा उद्धार व्हावा म्हणून भगवंतानीच त्यांच्याकडनं हे लिहून घेतले आहे. म्हणून जोपर्यंत या पृथ्वीवरती चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत तुकोबांचे अभंग आणि तुकोबांच्या अभंगातलं हे तत्त्वज्ञान आपल्याला मार्गदर्शक ठरणार आहे. आपल्याला हा जो काही नरदेह मिळाला आहे हो, आपल्याला या नरदेहातून काय साध्य करायचं आहे, संतांच्या या अभंगातून आपल्याला काय शिकायचं आहे. तर सगळ्या संतांनी मोक्ष मिळवला तर संतांच्या मार्गाने आपल्याला जायचं आहे. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपण गेलो तर आपली मोक्षाची वाट सुकर होईल. नरदेहाचं इतकं महत्त्व का बरं आहे हो. एवढ्या 84 लक्ष योनी म्हणतात, त्यापैकी 83,99,999 योनी आहे. यामध्ये परमार्थ करण्याची, मोक्ष मिळवण्याची क्षमताच नाही आहे. म्हणून आपल्याला मिळालेला हा नरदेह अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान असा आहे. त्यामुळे या नरदेहाचं आपण सार्थक करून घ्यायचं आहे. या नरदेहाचं महत्त्व सांगताना डोंगरे महाराज आपल्या भागवतामध्ये नेहमी सांगायचे की विशालशा महासागरामध्ये एक आंधळं, लंगडं, म्हातारं कासव राहत असतं समुद्राच्या तळाशी. ते म्हणे फक्त 1000 वर्षांनी वर येतं आणि त्याच समुद्रामध्ये एक मोठं लाकडी रथाचं चाक आहे. तर ते कासव की जे आंधळ आहे, लंगडा आहे, म्हातारा आहे आणि 1000 वर्षांनी ते येणार, ते जेव्हा समुद्राच्या तळातून निघून वर येईल आणि त्या लाकडी रथाच्या चाकाशी ज्यावेळी त्याचा संयोग होईल, हे जितकं दुर्मिळ आहे ना हो, तितकाच आपल्याला मिळालेला हा नरदेहसुद्धा अत्यंत दुर्मिळ आहे. त्यामुळे आपल्याला या नरदेहाचा उपयोग करून घ्यायचा आहे. कारण भगवंतानीच आपल्याला हा नरदेह देऊन त्यांनीच ही निवड केली आहे. त्याला माहिती होतं की माझ्यापर्यंत येऊन पोचण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त या नरदेहातच आहे. त्यामुळे आपण या मिळालेल्या देहाचा भगवत प्राप्तीसाठी, मोक्ष प्राप्तीसाठी, आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे, तर मला मोक्ष मिळवायचा आहे. कसा तर याची देही याची डोळा, आणि सगळ्या संतांनी हे केलं आहे. तर आपल्यालाही पण आपलं हे ध्येय गाठायचं आहे. तुकाराम महाराज आपल्याला अभंगातून हेच सांगतात आहे. त्यांच्या प्रत्येक अभंगातून भक्तिज्ञान आणि वैराग्य याचा सुंदर संगम आहे.
तर तुकाराम महाराजांच्या अभंगाचा आपण आज विचार करूया आणि या अभंगातून मला काय घ्यायचं आहे आणि मी तो माझ्या जीवनाशी कसा जोडून घ्यायचा आहे याचा आपण विचार करूया. आता सुरुवातीला आपण सुंदरते ध्यान याचा शब्दशः अर्थ पाहू. या अभंगामध्ये सुंदरते ध्यान यामध्ये तुकाराम महाराजांनी सगुणाचं अतिशय सुंदर वर्णन केलं आहे. बघा, तुकाराम महाराज भगवंताचे अत्यंत प्रिय भक्त, भगवंताशिवाय त्यांना चैनच पडत नसे. तर ते निर्गुण निराकार परब्रह्म केवळ तुकाराम महाराजांसाठी सगुण साकार रूप घेऊन या विटेवरती उभा आहे. या अभंगात वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. हे विठ्ठलाचं सुंदर ध्यान कसं आहे हो, तर अतिशय सुंदर आहे, अतिशय देखणं आहे. आणि हे सुंदर ध्यान कुठे उभे आहे, तर विटेवरती उभे आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. हे सुंदर ध्यान कसं उभं आहे, तर करकटावरी ठेवून या. दोन्ही हात कमरेवरती ठेवले आहेत. नंतरच्या चरणा म्हणतात, तुळशी हार गळा कासे पितांबर. भगवंताच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे आणि ती अतिशय सुंदर दिसते आहे. त्याच्यामुळे विठ्ठलाचं रूप अतिशय विलोभनीय असं दिसतं आहे. तुळशी हार गळा कासे पितांबर. कमरेला पितांबर नेसलं आहे, पिवळा पितांबर नेसलं आहे. कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. तुकाराम महाराज म्हणतात की असं सुंदर रूप, असे सुंदर ध्यान विठ्ठलाचं पाहून मला अतिशय आनंद होतो आणि ते मला खूप आवडतं. आवडे निरंतर, निरंतर म्हणजे अगदी सतत, ते मला आवडतं. नंतरच्या चरणात म्हणतात, मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. कानामध्ये माशाच्या आकाराची कुंडलं घातली आहेत, परिधान केली आहेत, कर्णकुंडल आहेत. तर ती इतकी सुंदर दिसतात आहे हो. त्याच्या दीप्तीनं त्याचं तेज, त्या कर्णकुंडलांचं तेज विठ्ठलाच्या मुखकमलावरती विलसत आहे. आणि गळ्यामध्ये काय आहे, तर कौस्तुभमणी. गळ्यामधला तो कौस्तुभमणी अतिशय सुंदर दिसतो आहे. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. कंठामध्ये तो कौस्तुभमणी विराजमान झालेला आहे. नंतर शेवटच्या चरणात म्हणतात, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. किंवा तुका म्हणे माझे हेची सर्व सुख आवडी निरंतर हेची ध्यान. तुकाराम महाराज म्हणतात की माझं सुख जे काही आहे, सर्व सुख, माझं सर्व सुख कुठे असेल तर फक्त आणि फक्त विठ्ठलाच्या श्रीमुखाकडे पाहिलं की मला अतिशय आनंद होतो आणि मला सुख मिळतं. अशा या अभंगाचा सरळ सरळ शब्दशः अर्थ आपण बघितला. आता या अभंगाचा, यातील प्रत्येक चरणाचा आपण छान सखोल अभ्यास करूया आणि त्या प्रत्येक चरणाचा माझ्या जीवनाशी मला कसा संबंध जोडून घेता येईल याचा विचार करूया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. संतांना भगवंताचं रूप अतिशय सुंदर दिसतं. त्यांना सर्वांग सुंदर दिसतं. का बरं हो, तर त्यांची दृष्टीच तशी असते. त्यांना सगळीकडे हेच भगवंताचंच रूप दिसतं. भरला घनदाट हरी दिसे किंवा राममय वृत्ती. त्यांना जिकडे पाहावं तिकडे ते विठ्ठलाचंच रूप दिसतं. जोही त्यांच्या समोर येतो त्या प्रत्येकांमध्ये त्यांना विठ्ठल दिसतो. त्यामुळे त्यांची दृष्टी अशी असते, त्याच्यामुळे त्यांना सगळीकडे सुंदरच दिसतं. आता मलाही असं
सुंदर दिसतं का हो रूप? विठ्ठल तर ते सुंदर रूप पाहून त्याच्या रूपावरती भाळले, पण मला ते विठ्ठलाचं रूप सुंदर दिसतं का? तर याचं प्रामाणिक उत्तर आहे नाही. कारण का? तर मी विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहते, त्याने कुठले अलंकार घातले आहे, त्याने कुठला वेश परिधान केला आहे, त्याने कुठला टिळा लावला आहे. आपलं सगळं लक्ष असं बाह्यांगाकडेच असतं. आपण सतत मूर्तीकडेच पाहतो, रूपाकडेच पाहत असतो. परंतु संत रूप बघता बघता त्याच्या स्वरूपाकडे बघतात. कारण प्रत्येक रूपाच्या मागे स्वरूप असतं, त्याच्यामुळे त्यांना ते सुंदर दिसतं. वास्तविक पाहता मूर्ती हा ब्रह्मावरचा पेहराव आहे, परंतु आपल्याला कायम रूपच बघण्याची सवय असते. त्यामुळे आपण सतत रूपाकडे पाहतो, परंतु त्याचं स्वरूप बघितलं ते कसं आहे हो? तर सत्यम शिवम सुंदरम. ते रूप जर मी बघितलं तर, आणि संतांसारखी मी दृष्टी जर विकसित केली, माझ्या विचारांचं सौंदर्य मी विकसित केलं, तर मलासुद्धा ते रूप सुंदर असं दिसेल. त्यामुळे आपल्यालासुद्धा संतांसारखी अशी सौंदर्याची दृष्टी विकसित करून घ्यायची आहे. आता हा विठ्ठल युगे 28 या विटेवरती उभा आहे हो, तरी त्याच्या सौंदर्यामध्ये जराही फरक पडला नाही. ते अगदी जसं आहे तसंच सुरेख आहे. तुकाराम महाराज म्हणतात की सुंदर ते ध्यान. कसं आहे ते? तर अतिशय देखणं आहे आणि सुरेख असं आहे. आता माझं सौंदर्य टिकतं का हो असं? मी सुरुवातीला सुंदर असते तरुणपणी, परंतु कालांतरानं जसा वृद्धापकाळ येत जातो तसं माझ्या सौंदर्याला गालपोट लागायला सुरुवात होते. माझ्या सौंदर्याला उतरती कळा लागायला लागते. आधी माझे डोळे कसे असतात? कमल नयन, अगदी कमळासारखे नेत्र असतात. कालांतरानं वृद्धापकाळी जाड भिंगाचा चष्मा लागतो. सुंदर दात असतात, मोत्याचे दाणे आपण म्हणतो. दात कसे आहेत? तर अगदी मोत्याचे दाणे किंवा दंतकळ्या. तर हे सुद्धा कालांतराने पडतात आणि त्या ठिकाणी तोंडाचं बोळकं होतं आणि सुंदर टवटवीत दिसणारी जी कांती आहे तिच्यावर पण सुरकुत्या पडायला लागतात. आपलं साधारणपणे 100 वर्ष आयुष्य असेल किंवा 100 वर्ष आपण जगणार असो, तर पहिले 30 ते 40 वर्षापर्यंत आपलं सौंदर्य टिकतं, परंतु त्यानंतर त्याला उतरती कळा लागायला सुरुवात होते. कारण काय हो? तर जे 5 ज्ञानेंद्रियांनी दिसतं ते कालांतराने असंच त्याला ते असंच क्षीण होत जाणार आहे. आणि पण भगवंत कसे आहेत? तर भगवंत कायम सुंदर आहेत. 5 ज्ञानेंद्रियांनी जे दिसणार आहे ते कालांतराने नष्ट होणार आहे. त्यामुळे हे जे काही विठ्ठलाचं रूप आहे त्याच्या सौंदर्यामध्ये जराही फरक पडत नाही. त्यांच्या त्या रूपाकडे पाहून संत काय म्हणतात हो? समर्थ म्हणतात की राम सावळा सावळा लावण्याचा पुतळा, श्रीराम आनंद घन पाहता निवती लोचन. तुकाराम महाराज म्हणतात राजस सुकुमार मदनाचा पुतळा. माऊली म्हणते तुझिये निढळे कोटी चंद्रप्रकाशे कमलनयन सुहास्य वदने. नामदेव महाराज म्हणतात सकळ सौंदर्य सुखाची पेटी हृदय संपुष्टी आठवणते. संत कबीर म्हणतात मदन मूरत खूप सूरत बनी है नटनागर ब्रजवासी. आणि भानुदास महाराज म्हणतात उपमा द्यावी कवणी अंगा चरणी जन्मली पैगा गंगा. भगवंताच्या पराकोटीच्या प्रेमामुळं संतांच्या मुखातून असे अभंग स्रोतात हो. त्यांचं भगवंतावरती अत्यंत प्रेम असतं आणि त्यामुळेच असे अभंग तयार होतात.
आता सुंदर, सुंदर म्हणजे काय आपण बघूया. सुंदर शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक अर्थ आहे की जे मुळातच सुंदर असतं त्याला सुंदर असं म्हणतात. आणि दुसरा सुंदर शब्दाचा अर्थ असा आहे की जे आपल्याला मनापासून आवडतं ते आपल्याला सुंदरच दिसतं. अगदी जीवापासून आपण म्हणतो ती मला अतिशय आवडते, तो मला अगदी मनापासून आवडतो. जे मनापासून आवडतं ते सुंदर असतं. बघा, लहान मुलाला आपली आई अतिशय सुंदर वाटते. त्याचप्रमाणे आईलासुद्धा आपलं लेकरू भलेही शेंबडं लेंबडं असू दे, नकटं असू दे, परंतु ते तिला सुंदरच दिसतं. प्रेयसीला प्रियकर, तो भलेही काळा डोंबळा असू दे, परंतु तो तिला सुंदरच दिसतो. परंतु संतांना भगवंत सुंदर दिसतो कारण ती त्यांच्या जीवीची आवडी असते. त्यांना अतिशय भगवंत प्रिय असतो, अगदी मनापासून त्यांच्या जीवीचीच ती आवडी असते, म्हणून तो सुंदर दिसतो. वास्तविक पाहता या निर्गुण निराकार परब्रह्माला आकार नाही आहे, पण तुकोबासाठी ते सगुण रूप घेऊन सगुणात येतात. आणि त्याला पाहून काय म्हणतात तुकाराम महाराज? रूपी गुंतले लोचन, रूपी गुंतले लोचन, पायी स्थिरावले मन, देहभान हरपले तुझं पाहता विठ्ठला. आणि त्या रूपाकडे पाहत सतत म्हणतात की ते तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. असं आहे होते सुंदर. ते म्हणजे कोणतं हो? तो देहासगळ सच्चिदानंद रूप. असं ते सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आता उभे विटेवरी म्हणजे विटेवरीचा अर्थ बघूया. या ज्या विटेवरती भगवंत उभे आहेत ना, ही वीट कशाची आहे हो? तर वेदभीत निष्कार कर्माची ही वीट आहे. अशी कथा आहे की पांडुरंग विठ्ठलाचे अतिशय प्रिय भक्त, पुंडलिक विठ्ठलाचे अतिशय प्रिय भक्त आणि तितकेच मातृपितृ भक्त आपल्या आईवडिलांची सेवा करत होते. एक दिवस प्रत्यक्ष पांडुरंग पुंडलिकाकडे आले आणि त्याला हाक मारतात, पुंडलिका मी आलो आहे. आवाज आल्याबरोबर पुंडलिक आपल्या मातापित्यांची सेवा करण्यामध्ये अतिशय तल्लीन झाले होते. भगवंत आल्यानंतर त्यांनी काय केलं हो? तर आपल्या जवळच वीट होती, ती वीट त्यांनी तिकडे भिरकवली आणि विठ्ठलाला म्हणाले की देवा थोडा वेळ थांबा, मी माझ्या आईवडिलांची सेवा करतो आहे. बघा, आपल्या कामामध्ये कुठलीही कुचराई केली नाही, आपल्या कर्तव्यामध्ये जराही कसूर केला नाही. आपल्या आईवडिलांची सेवा केल्यानंतर मग ते विठ्ठलाकडे गेले. कारण का? तर ते आपल्या मातापित्यांमध्ये प्रत्यक्ष भगवंत बघत होते. अशी ही पुंडलिकाची कथा आहे. निष्काम त्यांनी कर्म केलं. तर याच्यातून आपल्याला काय शिकायचं आहे हो? तर आपल्याला सुद्धा पुंडलिकासारखं होता आलं पाहिजे. आपण पण निष्काम कर्म करायचं. निष्काम कर्म केल्यानं चित्त शुद्ध होतं आणि उपासनेने, निष्काम उपासनेने ते शांत होतं. आता पुंडलिक भगवंत त्या ठिकाणी आल्यानंतर पुंडलिकानं भगवंताकडे काहीच मागितलं नाही. म्हणाले की मला न लगे धनमुक्ती संपदा, भगवंता मला काहीच नको रे, मला फक्त आणि फक्त तुझं स्मरण राहू दे. आणि जे कोणी तुझ्या दर्शनाला येतील त्या आल्या गेलेल्यांचं तू रक्षण कर आणि सांभाळ कर. म्हणून आजसुद्धा लाखो वारकरी पंढरपुरात येतात हो आणि त्या विठ्ठलाचं दर्शन घेतात. पुंडलिकाचं हे असं वागणं बघून तुकाराम महाराजांनी एका अभंगात म्हटलं आहे की तुकोबा म्हणतात, कारे पुंड्या मातलासी
उभे केले विठ्ठलासी, ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकावली वीट, युगे झाले 28, अजूनी न म्हणसी बैस, भाव देखोनी निकट, देव सोडिले वैकुंठ, तुका म्हणे पुंडलिका, तुची भक्त बळीयानिका, तुका म्हणे पुंडलिका, तुची भक्त बळीयानिका. आपल्या भक्ताच्या प्रेमापोटी भगवंत काहीही करू शकतो आणि आज युगे 28 तो विटेवरती उभा आहे. आपल्याला सुद्धा असं पुंडलिकासारखं होता आलं पाहिजे. नंतरच्या चरणामध्ये म्हणतात की करकटावरी ठेवून या, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर बघितलं, ते बघितलं, वीट बघितली, आता करकटावरी ठेवून या. करकटावरी दोन्ही हात कमरेवरती ठेवले आहेत या विठ्ठलाने आणि विटेवरती उभा आहे. काय केलं हो त्यांनी? तर या संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती केली. या संपूर्ण ब्रह्मांडाचं नियंत्रण तो करतो. परंतु कसं करतो? दोन्ही हात कमरेवर ठेवून साक्षीभावानं हे सगळं काही करतो आणि कशामध्येही तो गुंतत नाही. तर आपल्याला सुद्धा असं साक्षीभावानं जगता आलं पाहिजे प्रपंचामध्ये. झालं ना हो, आता आपलं साठी उलटून गेली आहे, भरपूर झाला आता आपला प्रपंच. आता आपण वानप्रस्थाश्रमाकडे आपली वाटचाल सुरू झाली आहे. त्याच्यामुळे आपला संसार, आपला प्रपंच सुनेच्या, मुलांच्या हाती सोपवून द्यावा हो आणि आपणही असं साक्षीभावानं आपल्याला राहता आलं पाहिजे. पण कसं काय? आपण सुनेला म्हणतो, मी ना इतक्या काटकसरीने संसार केला, माझ्या काळामध्ये मी असं करत होती, मी तसं करत होती. मीपणाचा आपल्याला इतका अभिमान असतो आपल्या कर्तेपणाचा की सांगतो मी असं केलं, मी तसं केलं. वडीलसुद्धा आपल्या मुलाला म्हणतात की मी होतो म्हणून, मी नसतो तर, मी गेल्यानंतर तुम्हाला कळेल. मुलंसुद्धा गमतीने म्हणतात बाबा एक बार जाऊन तर बघा. याप्रमाणे आपणच आपली अशी फजिती करून घेतो. या कर्तेपणाचा इतका अभिमान असतो हो. एक गोष्ट मला आठवली की एक गृहस्थ असतात, अतिशय आजारी पडतात ते, म्हणजे अगदी मरणासन्न स्थितीपर्यंत त्यांची अशी अवस्था येते आणि त्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट वगैरे केल्यानंतर कालांतराने बरे होतात डॉक्टरांच्या प्रयत्नाने. परंतु बरे झाल्यानंतर घरी आल्यानंतर मुलांना काय म्हणतात की बघा मी होतो ना म्हणून या आजारातून मी बरा झालो. मी जे काही माझे शरीर अशी सांभाळून ठेवली होती आणि मी होतो, माझं शरीर इतकं छान होतं म्हणून मी या संकटातून वाचलो. म्हणजे बघा आपला कर्तृत्व भाव कुठल्या थराला जाईल काहीच सांगता येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला विठ्ठलासारखं त्यांनी जसे कबरेवर हात ठेवून साक्षीभावानं तो हे सगळं बघतोय तसं आपल्याला राहता आलं पाहिजे. दुसरा करकटावरीचा अर्थ असा आहे की या भवसागरामध्ये भगवंत म्हणतो की या भवसागरामध्ये फक्त कमरे इतकंच पाणी आहे. बघा आपण समुद्रावरती जातो, पाण्यामध्ये बुडतो, कमरेपर्यंत पाणी येतं, पण आपण बुडतो का हो त्याच्यामध्ये? नाही बुडत. तसेच भगवंत आपल्याला म्हणतात आहे की या भवसागरामध्ये फक्त कमरे इतकं पाणी आहे, तू फक्त एक पाऊल पुढे टाक, मी तुला निश्चित वर उचलून घेईन आणि या भवसागरातून तुला पार करून पहिलं तिरी घेऊन जाईल. तर आपण द्यावं हो सोडून सगळं, पण आपण इतके प्रपंचासक्त असतो की आपल्याला हा प्रपंच सुटतच नाही आणि भगवंत आपल्याला हाक मारतो आहे तरी आपल्याला त्यांची हाक ऐकूच येत नाही, इतके आपण प्रपंचासक्त असतो. म्हणतात ते छान गोष्ट सांगतात, म्हणे 60 झाली, 61 सोहळा झाला, 75वी झाली, 81वी झाली, सहस्रदर्शन सोहळा झाला, नातवंड पाहून झाली, पतवंड पाहून झाली, सोन्याची फुलं उधळून झाली, परंतु तरीसुद्धा या प्रपंचातून आपलं
मन निघतच नाही हो. एक गोष्ट आठवली. एक आई आपल्या लहान मुलाला घरीच कबूल करते की आपण बाहेर चाललो आहे, तुला मी अजिबात कडेवर घेणार नाही, तुला पायीच चालावं लागेल. तर ते दोघं जण जातात. थोडं अंतर चालून गेल्यानंतर लागतो मुलगा भोकाड पसायला, आई मला कडेवर घे, आई मला कडेवर घे. आई म्हणते मी तुला आधीच सांगितलं होतं मी तुला कडेवर घेणार नाही. आणि ती त्याला तिथेच ठेवून समोर चालू लागते. थोडं अंतर गेल्यानंतर समोरून तिला एक बैल उधळून येताना दिसतो. तशीच ती मागे फिरते आणि आपल्या मुलाला पटकन कडेवर उचलून घेते आणि तिची पटापट पापी घेते. आई अशी असते हो. ही व्यवहारातली आई इतकी प्रेमळ आहे. तर या संपूर्ण जगाची जी माऊली आहे भगवंत विठ्ठल माऊली, ती किती दयाळू आहे. ती आपल्याला सारखी सांगत असते आणि संकटातून ती आपल्याला आश्वासन देते की मी तुला या प्रपंचातून अगदी अलगद बाहेर काढेन. तर भावांनो, आपण पण त्या लहान मुलासारखं लेकरू व्हावं आणि खुशाल भगवंतावर आपण सोपवून द्यावं. परंतु आपण हा प्रपंच सोडतच नाही. बघा, भगवंत संकटातून आपल्याला निश्चित तारून येतो. अशा कितीतरी कथा आपण बघितल्या आहे की प्रल्हादासाठी तो खांबामध्ये प्रगट झाला, गजेंद्राचं त्याने रक्षण केलं, द्रौपदीसाठी धावून आला, जनाबाईला दळण दळू लागला, सजन कसायचं मांस विकून दिलं. अशी कितीतरी उदाहरणं आहेत की भक्ताच्या प्रेमापोटी, पण तेवढी श्रद्धा पाहिजे. भक्ताच्या प्रेमापोटी भगवंत धावून येतो संकटातून आणि तो म्हणतो की मी तुला या भवसिंधूतून अगदी अलगद पहिलं तिरी नेई. नंतरच्या चरणामध्ये म्हणतात आहे, तुळशीहार गळा कासे पितांबर. विठ्ठलाला बघा, विठ्ठलाच्या गळामध्ये तुळशीची माळ आहे. तुळशीची माळ विठ्ठलाला अतिशय प्रिय आहे. कशाचं प्रतीक आहे हो हे? तर शुद्धतेचं, पावित्र्याचं आणि मांगल्याचं प्रतीक आहे. तुळशीची माळ जर गळ्यात घातली तर आपली वाणी पवित्र होते, आपले विचार, आचार, उच्चार पवित्र होतो. भगवंताला तुळस इतकी प्रिय आहे की कबीर महाराज म्हणतात, छोड दिया वैकुंठ सुख हरिने भाव भगत का भूका. छोड दिया वैकुंठ सुख हरिने भाव भगत का भूका. कहत कबीरा हरिसे मीठा लागत तुलसी बुक्का. संतांच्या प्रेमापोटी भगवंतानं वैकुंठीचं हे सगळं सुख सोडून दिलं आणि भगवंताने वाहिलेले तुळस आणि त्याला बुक्का त्याला अतिशय प्रिय आहे. याला दुजोरा देत संत नामदेव म्हणतात, अतिप्रिय आवडे तुलसी बुक्का, अतिप्रिय आवडे तुलसी बुक्का, तैसी प्रीती करी भोळ्या भाविका. आम्हाला सुद्धा भगवंताचं प्रिय व्हायचं असेल तर भगवंताला जे जे आवडतं ते मला आवडलं पाहिजे. या तुळशीचं महात्म्य सांगणारी अजून एक कथा अशी आहे की जालंधर राजाची पत्नी वृंदा, ती अतिशय पतिव्रता होती. तिचं ते पातिव्रत्य बघून आणि सतीत्व बघून भगवान विष्णूंनी तिला असा वर दिला की तू नेहमी माझ्याजवळच राहशील. तिचं ते त्यामुळे ती कायम भगवंताजवळ असते. आपण कुठलं पातिव्रत्य सांभाळायचं हो? तर एक गुरु, एक साधना आणि एक देव आणि एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. हे आपल्याला तुळशीतून शिकायचं आहे. भगवंताला तुळस प्रिय आहे, त्याच्यामुळे मी सुद्धा तुळशीची माळ घालायला पाहिजे. बघा, वारकरी, बहुतांश वारकरी आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतात. वारकरी भगवंत यांचं अतूट असं नातं आहे.
तुकाराम महाराजसुद्धा आपल्या गळ्यामध्ये कायम तुळशीची माळ घालत असत. एकदा तुकाराम महाराज कीर्तन करत असतात, तर त्या ठिकाणी आपले राजे शिवाजी महाराज त्यांचे कीर्तन ऐकायला येतात. कीर्तन संपल्यानंतर शिवाजी महाराज तुकाराम महाराजांना खूप मोठा नजराणा आणला असतो. त्यांनी ताट भरून सोनं, नाणं, पैसा, अडका, हिरे, माणिक, मोती, कपडे, लत्ते, दागदागिने एवढे घेऊन येतात आणि ते तुकाराम महाराजांना देव करतात. तुकाराम महाराज म्हणतात की हे आम्हाला काहीच नको हो, याची आम्हाला काहीच गरज नाही आहे. सोने नाणे आम्हा मृत्तिका समान, याची आम्हाला काहीच गरज नाही आहे. परंतु शिवाजीराजे नाही, हट्टालाच पेटतात की तुम्हाला काहीतरी घ्यावंच लागेल. तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला जर द्यायचंच असेल आम्हाला तर फक्त तुळशीची माळ द्या. कारण का, हे जे सोनं, नाणं, पैसा आपण दिलाय हा उद्या संपणार आहे. आज ना उद्या हा संपणार आहे. हे सगळं नश्वर आहे. पण तुळशीची माळ जर मी गळ्यामध्ये घातली तर माझ्या विठ्ठलाचं मला कधीच विस्मरण होणार नाही. नंतरच्या चरणामध्ये तर या तुळशीहार गळा कासे पितांबर या चरणामधून आपल्याला हे शिकायचं की आपल्याला भगवंताचं प्रिय व्हायचं असेल तर तुळशीसारखा आपला आचार विचार पवित्र आणि पवित्र असला पाहिजे. नंतरच्या चरणामध्ये म्हणतात कासे पितांबर, तुळशीहार गळा कासे पितांबर. काय केलं आहे हो या विठ्ठलानं? तर पितांबर नेसलाय, पीतवस्त्र की ज्याचा पिवळा रंग आहे. पिवळा रंग कशाचं प्रतीक आहे हो? तर हे शुद्धतेचं आणि पावित्र्याचं प्रतीक आहे पिवळा रंग. भगवंत जर शुद्ध आहे आणि मला जर शुद्धाकडे द्यायचं असेल तर मलासुद्धा शुद्ध व्हावं लागेल. भगवंत कसं आहे तर निर्मलम निष्कलम, तसं मला होता आलं पाहिजे. पिवळा रंग अजून कशाचं प्रतीक आहे? तसं म्हणतात लग्नामध्ये मामा मुलीला पिवळी साडी देतो आणि तिला सांगतो की लग्न झाल्यानंतर तुला सासर आणि माहेर या दोन्हीमध्ये सुवर्णमध्य साधता आला पाहिजे. पिवळा रंग हा सुवर्णमध्य साधण्याचं प्रतीक आहे. जसं सासरी गेल्यानंतर केवळ माहेरकडचं झुकतं माप ठेवायचं नाही, तर सासर आणि माहेर दोन्हीकडे तुला सुवर्णमध्य साधता आला पाहिजे. तसंच आपल्याला प्रपंच आणि परमार्थ दोन्ही पण साधता आले पाहिजे. सुवर्णमध्य आपल्याला साधता आला पाहिजे. आपण संसारात पडलो आहोत तर आपल्याला हा संसार तर सोडून जाता येणारच नाही. आपल्याला प्रपंच तर करायचंच आहे. परंतु हा प्रपंच करता करता माऊली म्हणते असुनी संसारी जिव्हे वेगू करी. तर संसारात राहूनच आपल्याला भगवंताचं अनुसंधान ठेवायचं आहे. हा पिवळा रंग हे सुवर्णमध्य साधण्याचं आपल्याला सांगतो. समर्थ रामदास या पिवळ्या रंगाचं वर्णन करताना सांगतात, भूपाळीमध्ये म्हणतात की राम सर्वांगी सावळा, हेम अलंकारे पिवळा. पिवळा मुकुट किरीटी, पिवळे केशर ललाटी, पिवळ्या कुंडलाच्या थाटी, पिवळ्या कंठी वनमाला, पिवळे पदक करभूषणे, बाहुवटी करकंकणे, पिवळा कासे पितांबर, पिवळा ब्रिदाचा तोडर. याप्रमाणे हा जो काही पिवळा रंग आहे हा अतिशय शुद्धतेचं प्रतीक आहे. त्यामुळे माझंसुद्धा अंतरंग, माझं चित्त शुद्ध झाल्याशिवाय मला भगवंतापर्यंत जाता येणार नाही. हा या कासे पितांबर या चरणाचा अर्थ आहे. नंतर म्हणतात, नंतरच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात आवडे निरंतर
हेची ध्यान. तुकाराम महाराजांना ते सुंदर विठ्ठलाचं रूप जे विटेवरती उभं आहे, ज्याने गळ्यामध्ये तुळशीच्या माळा घातल्या आहेत, ते सुंदर रूप अतिशय आवडतं हो. आणि त्याच्याकडे पाहून त्यांना अतिशय सुख होतं. आवडी निरंतर. निरंतर म्हणजे काय हो, तर सतत एकाला एक लागूनच आत्ता आवडतं आणि नंतर थोड्या वेळाने आवडतं असं नाही, तर निरंतर त्यांना ते विठ्ठलाचं रूप आवडतं. आता आपण आपल्याला लावून बघायचं, आपल्याला आहे का अशी आवड भगवंताची. जसं तुकाराम महाराजांना ते म्हणतात की आवड निरंतर हेची ध्यान. ते म्हणतात की आवड हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. की याच्याकडे बघितलं की माझे लोचन कसे तृप्त होतात आणि मला अतिशय आनंद होतो. ही तुकाराम महाराजांची अवस्था असते. परंतु आपली आवडी कशात असते हो, भगवंत सोडून बाकी आपल्याला सगळं काही आवडत असतं. आम्हाला प्रपंचामध्ये आपले मुलगा आवडतो, सून आवडते, नातू आवडतो आपला, मुलीचं आणि तर जावयाचं तर कौतुक अपरंपार, काही विचारूच नका. आपली आवड याच्यामध्ये असते. वेगवेगळ्या साड्या आवडतात आपल्याला, नटनट्या आवडतात, कोणाला कुत्रे मांजरे आवडतात, पुरुषाला स्त्री आवडते, स्त्रीला पुरुष आवडतो. आपण सतत या बाह्य जगतातील आपली ही आवड असते, प्रपंचातल्या गोष्टींमध्ये आपल्याला आवड असते. काका छान गंमत सांगतात, म्हणे आईवडील राहतात भारतामध्ये आणि मुलं परदेशामध्ये असतात, मुलगा, सून, नातू. तर त्यांची आठवण येते आणि खूप आवड असते. तर काय करतात हो म्हणे, तर फ्रीजवरती त्या तिघांचा फोटो ठेवलेला असतो म्हणे. फोटो ठेवावा, फोटो ठेवण्याबद्दल काहीच आक्षेप नाही आहे, परंतु तो फोटो अल्बममध्ये ठेवावा, अगदी वरती ठेवून तो दाखवायचा लोकांना. आणि त्याच्यातच जर आपण आसक्त राहिलो, सतत सकाळी उठून पुत्र चिंतित राहिलो, समर्थ म्हणतात की प्रभाते मनी राम चिंतित जावा. परंतु रोज उठून सकाळी आपण त्या फ्रीजवरच्या फोटोकडे पाहत राहिलो तर आपल्याला मग काय, त्यातच सतत चिंतन, मग पुत्र चिंतित जावा. तर हे आपलं असं व्हायला नको आहे. इकडची प्रपंचाची आवड जेव्हा आपण कमी करू तेव्हाच आपल्याला भगवंताबद्दल आवड निर्माण होईल. काका नेहमी सांगतात, एक छान उदाहरण देतात की म्हणे आपल्या घरी 3 गोष्टी येतात. एक म्हणे फुलाची पुडी असते, एक दुधाची पिशवी असते आणि तिसरं वर्तमानपत्र म्हणे. तर म्हणे दुधाची पिशवी आली नाही की आपलं डोकं म्हणे भणभण करतं, कारण दूध नसलं तर चहा होत नाही म्हणे, त्याच्यामुळे त्याच्यापासून अडलेलं असतं. पेपर आला नाही की त्याच्याही पासून, कारण जगातल्या उठाठेवी कोण करणार, पूर्ण पेपरमधलं पान अगदी वाचायचं. पेपर आला नाही तरी आपल्याला करमत नाही म्हणे. पण फुलाची पुडी काय, असली नसली, म्हणजे आपली आवड बघा. आपल्याला असं वाटत नाही की आज माझ्या भगवंताला फुलाची पुडी आली नाही तर मी काय वाहू, आपल्याला असं वाटत नाही. म्हणजे आपली आवड नेहमी प्रपंचातल्याच गोष्टीमध्ये असते. फुलाची पुडी नाही आली तरी आपल्याला काही त्याबद्दल वाटत नाही. जर भगवंताची आवड मला निर्माण करायची असेल तर 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या बघा. 3 शब्द आहेत, सवड, निवड आणि आवड. मला आता निवड कशाची करायची आहे, तर प्रपंच बाजूला सारायचं आहे, प्रपंचात राहायचं आहे. प्रपंच सोडून आपल्याला वनवासात जायचं नाही आहे किंवा संन्यास घ्यायचा नाही आहे, प्रपंचात राहायचं आहे, पण आसक्ती कमी करायची आहे. तर प्रपंचाची आवड बाजूला ठेवून निवड करायची भगवंताची. एकदा का निवड झाली मग भगवंताची की मग आपण बरोबर सवड काढू त्याच्यासाठी की नाही, मला आज इतकं मला करायचं आहे, माझा आज इतका जप झाला पाहिजे, आज इथे असं प्रवचन आहे, मला तिथे जायला पाहिजे, मला भजनाला जायचं, मला कीर्तनाला जायचं, अशी आवड निर्माण होईल आपली. आपण मग सवड काढू. आणि अशी एकदा का आपण सवड काढली, पहिल्या दिवशी करू, दुसऱ्या दिवशी करू, असं रोज करत गेलो तर 365 दिवस आपल्याला मग भगवंताबद्दल आवड निर्माण होईल. निवड केल्यानंतर सवड काढू आणि सवड काढल्यानंतर मग आपल्याला
आवड निर्माण होईल. या अभंगातून आपल्याला हे शिकायचं की तुकाराम महाराज म्हणतात या चरणामधून की आवडे निरंतर हिची ध्यानं. त्यांना जशी विठ्ठलाबद्दल अतिशय आवड आहे तशी मग आपणही आपली निवड केली भगवंताबद्दल तर मग आपली पण आपल्यालाही आवड निर्माण होईल. नंतर म्हणतात नंतरच्या चरणामध्ये मकर कुंडले तळपती श्रवण. पांडुरंगाच्या कानामध्ये जी कर्णकुंडल आहे ती मकर कुंडले. मकर याचा अर्थ संस्कृतमध्ये मगर असा आहे. मगर काय करते हो तर प्रत्येक गोष्ट आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करते. तर विठ्ठलाने हा गुण आपल्या कानामध्ये ठेवला आहे. बघा आपल्यालाही पण जिथून कुठून जे काही चांगलं ऐकायला मिळतील विचार, संतांचे विचार, श्री गुरूंचे विचार, महावाक्य हे आपण असं खेचून घ्यायचं आणि ते आपल्या चित्तामध्ये बिंबवून घ्यायचं. हा एक मकर कुंडलीचा अर्थ आहे. आणि मकर कुंडली म्हणजे माशाच्या आकाराची ती कुंडलं आहेत बघा. तर अशी एक कथा आहे की भगवंत एकदा आपल्या भक्ताकडे जातात. एक भक्त असतो तो अतिशय विठ्ठलाचा परमभक्त असतो, गरीब असतो, कोळी असतो. तो भगवंताच्या दर्शनाला जातो तर काहीतरी न्यावं असं त्याला वाटतं. आपल्यालाही वाटतं ना हो आपण रिकाम्या हाताने कसं काय जायचं भगवंताकडे. वास्तविक पाहता तो ब्रह्मांड नायक आहे, त्याला काय आपण देणार आहोत, सारंच त्याचं आहे. परंतु काहीतरी द्यावं असं प्रत्येकाला वाटतं, फुल ना फुलाची पाकळी. तर तो काय करतो, त्याच्याजवळ बाकीचं काही नसतं, पैसा सोनं वगैरे असं काही नसतं. तो त्याच्याजवळ फक्त मासे असतात. तर ते मासे तो घेऊन जातो आणि ते भगवंताला देतो. तर भगवंत अतिशय आवडीत ते घेतात आणि आपल्या भक्ताचा तो भाव बघून असा भेदभाव करत नाही की माझा भक्त हा गरीब आहे, श्रीमंत आहे, कुठलाही भेदभाव न करता ते घेतात आणि कर्णकुंडल म्हणून आपल्या कानामध्ये धारण करतात. कारण का देव भावाचा भुकेला, भक्ताचा भाव भगवंत बघतात. हा एक मकर कुंडलीचा अर्थ आहे. तिसरा एक असा अर्थ आहे की ज्यावेळी शंकर आणि पार्वती एकांतात बसले असतात त्यावेळी पार्वती शंकरांना म्हणते की गुह्य असं ज्ञान कोणतं आहे ते मला सांगा. दोघंजणं एकांतात अध्यात्मचर्चा करतात आणि भगवंत तिला पार्वती मातेला उपदेश करतात. तो जो उपदेश आहे तो गुरुगीतेमध्ये आहे. तर तो उपदेश म्हणे मच्छिंद्रनाथाने माशाचं रूप घेऊन ऐकला आणि ते ज्ञान पुढे नाथपंथामध्ये आलं. आणि मग पुढे माऊलीने, ज्ञानेश्वर माऊलीने एक गुरु आणि एक शिष्य ही परंपरा न ठेवता ते ज्ञान संपूर्ण जगाला वाटून दिलं. असा हा या मकर कुंडलीचा अर्थ आहे. नंतर या चरणामध्ये दुसरं चरण आहे कंठी कौस्तुभमणी विराजित. याची अशी कथा आहे की समुद्र मंथनाच्या वेळी 14 रत्न बाहेर निघाली म्हणे. तर त्यापैकी भगवंतानं ती सगळी वाटून दिली आणि फक्त कौस्तुभमणी आपल्याकडे ठेवला. हा कौस्तुभमणीसुद्धा असा आहे की हा धारण केल्यानंतर अपयश कधी येतच नाही आणि तो भगवंताने आपल्या जवळ ठेवला. आपणही जर भगवंताचं प्रिय झालो तर आपल्यालाही कधी अपयश येणारच नाही. याशिवाय भगवंत कसा होतो षड्गुणेश्वर आहे. कुठलेच हा गुण आहे तर यशश्री, ऐश्वर्य, औदार्य, विवेक आणि वैराग्य. आपण जर भगवंताचे झालो तर आपल्याला सुद्धा हे सगळं मिळणार आहे. बघा एखादी गरीब मुलगी राजकुमारशी तिचं लग्न झालं तिला जसं संपूर्ण वैभव मिळतं तसंच आपण जर भगवंत रूप झालो तर आपल्याला हे सगळं ऐश्वर्य मिळणार आहे. ऐश्वर्य काय हो तर आपण तेच होऊन जाणार आहोत. मोक्ष हेच ऐश्वर्य आहे. बाकी या प्रपंचातला
मान प्रतिष्ठा पैसा धन हे आपल्याला काही नको, याला वैभव असं म्हणतात. पण भगवंताजवळ काय आहे तर ऐश्वर्य आहे. आणि हा जो कौस्तुभमणी आहे हा अतिशय दैदिप्यमान असा आहे. तर याच्यासारखं आपलं जीवन झालं पाहिजे. आपले डॉक्टर काकांकडे बघा, आपल्या डॉक्टर काकांचं जीवन कसं आहे, अतिशय दैदिप्यमान असं आहे. तर आपल्यालासुद्धा त्यांच्या विचारांचं भान ठेवून आपल्यालाही आपलं जीवन असं दैदिप्यमान करून घ्यायचं आहे, दर्जेदार जीवन असं करून घ्यायचं आहे. हा या कौस्तुभमणी या शब्दाचा असा अर्थ आहे की आपलं जीवन दैदिप्यमान जीवनाशी जोडून घ्यायचं आहे. आणि दैदिप्यमान जीवन कोणाचं आहे तर फक्त आणि फक्त आपल्या श्री गुरूंचं आहे. नंतर शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. आता हेची म्हणजे काय, तुकाराम महाराज म्हणतात माझे हेची सर्व सुख, फक्त विठ्ठल आणि विठ्ठल माझं सुख आहे हो. बाकीची ही जी काय प्रपंचातली सुख आहे ही अगदी यक्कश्चित आहे. हेची म्हणजे काय, फक्त विठ्ठल आणि विठ्ठल, फक्त विठ्ठल एक खरा वावगाची पसारा असं तुकाराम महाराज म्हणतात. सुख म्हणजे काय, आपल्याला प्रपंचामध्ये आपल्या मनासारखं अनुकूल घटना घडली की आपण त्याला सुख असं म्हणतो. परंतु पारमार्थिक सुख शब्दाची नेमकी व्याख्या किंवा अर्थ काय आहे तर जीव जेव्हा आत्मरूप होतो, किंबहुना सोय जीव आत्मयासी लाहे, जेव्हा जीव आत्मरूप होतो त्यावेळी जे काय होतं त्याला सुख असं म्हणतात. आणि ते खरं सुख आहे विठ्ठल रूप. विठ्ठल आणि आत्मा एकच आहे. जीव जेव्हा विठ्ठल रूप होतो तेव्हा जे काही होतं त्याला सुख असं म्हणतात. आणि तुकाराम महाराज म्हणतात की हेच माझं सुख आहे, कारण त्यांनी तेच सुख फक्त बघितलं आहे. आपलं काय असतं हो, आपल्याला प्रपंचामधलं सुख हवं असतं, मान प्रतिष्ठा विषयांमधून मिळणारं पैसा गाडी बंगला हे आपल्याला सुख हवं असतं. संत आपल्याला वारंवार सांगत असतात की अहो सुख या विषयांमध्ये नाही बाबा, माझ्या लेकरा सुख या विषयांमध्ये नाहीच आहे. बघा चुना हा दह्यासारखा दिसतो, पण कितीही घुसळला तरी त्यातून लोणी निघेल का हो. तसंच आहे या प्रपंचामधून या विषयांमधून तुम्ही कितीही सुख घेण्याचा प्रयत्न केला तुम्हाला मिळेल, परंतु कालांतराने ते नष्ट होणार आहे. कारण सुखाच्या पाठीमागे दुःख हे ठरलेलंच आहे. संतही म्हणतात विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. एक गोष्ट आठवली, एक आजी आपल्या घरी दुपारच्या वेळेस जुन्या कपड्यांची वाकळ शिवत असते. तर गोधडी असं म्हणतात. जुने फाटके कपडे एकाधिक जोडून पांघरण्यासाठी वाकळ तयार करतात. तर ती वाकळ शिवता शिवता तिची सुई एक दिवशी खाली पडते आणि ती काही तिला दिसतच नाही. खूप शोधते असं शोधता शोधता संध्याकाळ होते आणि मग अंधार पडतो. त्या काळी काही घरामध्ये असे दिवे नसत, छोटीशी मिणमिणती आपली रॉकेलची चिमणी असे. तिला तिथे काही ती सुई दिसेना, परंतु बाहेर नगर परिषदेचे दिवे लागलेले असतात. तर ती बाहेर जाते आणि आपली सुई शोधू लागते. इकडे तिकडे तिकडे खूप शोधते. तिकडून एक मुलगा येत असतो. तो तिला विचारतो की आजी काय शोधतेस गं. ती म्हणते अरे बाबा काय सांगू, दुपारी मी ही वाकळ शिवत बसली होती तर सुई पडली, परंतु घरात अंधार झाला आणि बाहेर उजेड आहे म्हणून मी या ठिकाणी ती शोधायला आली आहे. तो मुलगा म्हणतो आजी सुई पडली आहे घरात आणि तू शोधायला आली आहे बाहेर, कशी तुला सापडेल. अगदी तसंच आपलं होतं बघा. सुख असतं विठ्ठलापाशी आणि आपण शोधतो विषयांमध्ये. परंतु तुकाराम महाराज म्हणतात की सर्व सुखाचे आगरू बाप रखुमा देवी वरू. ते म्हणतात तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. नेमकं सुख कुठे आहे हो तर विठ्ठलापाशी आहे. सुखाचे आगर कोण आहे तर बाप रखुमा देवी वरू. रखुमादेवीचा पती पांडुरंग हेच माझं सुख आहे. आणि ते म्हणतात सुखाचे ते सुख श्रीहरिमुख. आणि हेच
सर्वोच्च सुख आहे, हे परमसुख आहे. मग आता उगाचच प्रपंचातल्या त्या विषयांच्या सुखाच्या मागे का बरं धावावं हो? समर्थसुद्धा म्हणतात, जयासी वाटे सुखची असावे, तेणे रघुनाथ भजनी लागावे. महाराज सुद्धा सांगतात की सुख फक्त आणि फक्त विठ्ठलापाशी आहे, कळकळीने सांगतात. त्यामुळे बाजीवा, तू या विषयांच्या मागे धावू नको. संत नामदेव सुद्धा म्हणतात, सुखा लागी करिसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वार. आपल्याला सुद्धा सुख हवं असेल तर सुखाचे आगर असणारे या सुखाच्या बँकेच्या खूप शाखा आहेत. आपल्याला सुख हवं असेल तर मुरगुडला काकांकडे जावं, अमरावतीला मंदाताईंकडे जावं, आळंदीला माऊलींकडे जावं, देहूला जावं, सज्जनगडला जावं. तिथे भरपूर सुख आहे. तिथून सुख घेऊन यावं आणि सुखरूप व्हावं. तुकाराम महाराज म्हणतात, मग तू अवघाची सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. एकदा का आपण सुखरूप झालो तर मग दुःखाचा लवलेशी आपल्या जीवनात राहत नाही. याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात, सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका. अहो, माझा पांडुरंगच फक्त सुखरूप आहे. त्याच्याजवळ गेल्यानंतर तुम्हाला निश्चितच सुखरूप करणार आहे आणि दुःख नावाची गोष्ट आपल्या जीवनातून हद्दपार होणार आहे. याप्रमाणे तुकाराम महाराजांनी सुंदर ते ध्यान या अभंगामध्ये विठ्ठलाचं अतिशय सुंदर असं वर्णन केलं आहे, सगुणाचं वर्णन केलं आहे. सगुण तेच निर्गुण असा अनुभव घेतला. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. ते सुंदर विठ्ठलाचं ध्यान त्यांनी बघितलं, त्याची त्यांना आवड निर्माण झाली आणि त्या विठ्ठलाच्या चरणाशी ते एकरूप झाले. दत्ताच्या आरतीमध्ये आहे, मितूपणाची झाली बोळवणं, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान. परंतु तुकाराम महाराजांची ही अवस्था बघून आपण म्हणतो की मितूपणाची झाली बोळवणं, एका जनार्दनी श्री विठ्ठल ध्यान. तुकाराम महाराज आणि विठ्ठल हे एकरूप झाले. याप्रमाणे सुंदर ते ध्यान, सुंदर ध्यान हा शब्द म्हणजे उपक्रम सुरुवात करून आवडे निरंतर हेची ध्यान, उपसंहार म्हणजे उपक्रम आणि उपसंहार याची एकवाक्यता झाली. या अभंगातून मला हे शिकायचं आहे की मला सुद्धा विठ्ठल रूप व्हायचं आहे तुकाराम महाराजांसारखं. त्यांनी जसं हे सुंदर रूप बघितलं, त्यांना त्या रूपाची आवडी निर्माण झाली, तसंच मला सुद्धा विठ्ठल रूप व्हायचं आहे, सुखरूप व्हायचं आहे. कारण हेच माझ्या जीवनाचं ध्येय आहे. एकदा का मी विठ्ठल रूप झालो तर आनंद, समाधान, तृप्ती, निर्भयता, शांती या सगळ्या गोष्टी मला मिळणार आहेत आणि हेच माझ्या जीवनाचं ध्येय आहे. आपले सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका ही विठू माऊली मुरगुडला आहे, तिच्याकडे आपण वारंवार जावं. ती निश्चितच आपल्याला सुखरूप करेल. फक्त एकच करायचं की त्या माऊलीचं बोट सोडायचं नाही. आपण काकांच्या चरणी एकच प्रार्थना करूया, तुकाराम महाराजांच्या चरणी आपण एकच प्रार्थना करूया की त्यांना जशी विठ्ठलाबद्दल आवडी निर्माण झाली, त्यांना जसा भगवंत प्रिय झाला आणि ते जसे भगवंत रूप झाले तसे आम्हालाही त्यांनी करावं अशी आपण त्यांच्याजवळ प्रार्थना करूया. आज या ठिकाणी मला
थोडा वेळ का होईना भगवत चिंतन करण्याची ही जी काही संधी मिळाली त्याबद्दल मला अतिशय आनंद झाला. कारण थोडा वेळ का होईना प्रपंचातले विचार बाजूला ठेवून भगवत चिंतन करायला मला मिळालं. त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते आणि माझी झालेली ही सेवा काकांच्या चरणी समर्पित करते आणि काकांनाच मागणं मागते. आली तैसी केली सेवा मान्य करून घ्यावी आत्मपदाची जोड श्रीहरे निज दासा द्यावी आत्मपदाची जोड सद्गुरु निज दासा द्यावी निज दासा द्यावी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रामकृष्ण हरी. जय रघुवीर समर्थ. आज आपल्याला लाभलेल्या प्रवचनकार हरिभक्त परायण आदरणीय सौ शिल्पाताई सहस्रबुद्धे यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून आणि सोप्या भाषेत आपल्याला अभंग समजून दिला. त्यामुळे संपूर्ण चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरीच्या वतीने मी त्यांचे आभार मानते. तसेच श्रोतावर्गांनी हे प्रवचन शांततेने ऐकून घेतले म्हणून त्यांचे सुद्धा आभार मानते. असा श्रोतावर्गांचा आम्हाला प्रतिसाद लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. जय जय रघुवीर समर्थ.